पोलीस मॅडम, तुमच्या पोलीस स्टेशनात येऊ काय? हो. आता कसं वाटता? छान. बरं वाटता? हो. ताई तू खूप चांगली आहेस, मला तू खूप आवडली. होय काय? का बरं आवडता मी तुका? माझ्या पोलीस होण्याच्या स्वप्नाबद्दल गावातल्या लोकांना सांगते तेव्हा सगळे असतात. त्यांना माझ्या स्वप्नावर विश्वासच नाही. पण माझे बाबा आणि तू हसत नाही. मी नक्की होईल ना पोलीस? तुझा विश्वास आहे ना आणि तू ठरवलायस ना, मग हे नक्की होणार तू पोलीस. रिपोर्ट्स कधी येणार आहेत? मी बघून येईल रिपोर्ट्स इले. यावर सही करा. सही? कशाबद्दल? हा ऍडमिशनचा फॉर्म आहे. हा न साईन करताच तुम्ही इकडे दाखल झालेला आहात. दुसऱ्यांना डिसिप्लिन नसली तरी मला डिसिप्लिन आहे. इरा यांचे रिपोर्ट्स दिले आहेत काय? हो, बाबांकडे आले असतील रिपोर्ट्स. त्यांका मग आपण मी बघून इले रिपोर्ट्स दिलेत का? बाबा काय आलेत रिपोर्ट? त्यांनी इथे यायला खूप उशीर केला. म्हणजे ल्युकेमिया, लास्ट स्टेज. फाईल बघू. ल्युकेमिया बाबा ती खूप लहान आहो. आपण काहीतरी ट्रीटमेंट सुरू करू शकतो काय? अगं व्हायरल इन्फेक्शन नाहीये, ल्युकेमिया आहे, ब्लड कॅन्सर आहे. त्यात वय इतकं लहान आहे आणि थर्ड स्टेज आहे. तिच्या जगण्याचे चान्सेस फार कमी आहेत. बाबा आपण इम्युनोथेरपी किंवा किमोथेरपीने सुरुवात करूया का ट्रीटमेंटची? नाही करू शकत, रिस्क जास्त आहे. ल्युकेमियाचा सगळ्यात फास्ट वाढणारा प्रकार आहे AML. किमोथेरपी तिला सहन होणार नाही, त्यात तिचं वय खूप लहान आहे. तिची बॉडी इम्युनिटी नाही सहन करू शकणार. रिपोर्ट्स बघता इनमीन तिच्याकडे 2 महिने राहण्यासाठी. मला नाही वाटत बाबा ती जगू शकेल. ऑलरेडी खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. सर्जरी करताना हे कॉम्प्लिकेशन्स आले तर टेबलवर जीव जाऊ शकतो तिचा. खूप रिस्क आहे. बाबा पण आपण जर रिस्क घेऊन उपचार केले तर जगण्याचे काहीतरी चान्सेस आहेत. आणि इरा म्हणते तसं ती वाचणारच नसेल तर मग हे रिस्क घ्यायला काय हरकत आहे ना? अगं पण ही रिस्क घेताना जर काही वर खाली झालं तर हे प्रकरण हॉस्पिटलवर शेकेल. बाबा तिका पोलीस होऊचा हो. तिच्या डोळ्यात तर स्वप्न तेवतंय. माझा जसा लहानपणी डॉक्टर होऊचं स्वप्न होतं तसंच तिचा पण स्वप्न. नाही बाबा, ती स्वप्न पूर्ण केल्याशिवाय नाही जाऊ शकत. सगळी माणसं स्वप्न बघतात, पण प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होतात असं नसतं. आणि आपण एनी विच वेज आपण देव नाही. देव नसलो तरी डॉक्टर्स तर आहोत. मला असं वाटतं किमोथेरपी ट्राय करायला काय हरकत नाही. फक्त तिच्या बाबांशी बोलावं लागेल. मी बोलते. हा पेशंट माझा आहे. ही केस मी हँडल करते. दोघीही बोला. ओके फाईन.
डॉक्टर रिपोर्ट्स आले? काय झालं? होय, मी सांगते. तुमच्या मुलीला ल्युकेमिया झालंय. लास्ट स्टेज आहे. म्हणजे ती बरी होईल ना? डॉक्टर, तिला मोठं होऊन पोलीस व्हायचंय. बरी होईल ना? हे बघा, तुमच्या मुलीला कॅन्सर झालाय. माझ्या रेवाला कॅन्सर? या भागात तुम्ही शांत व्हा. तुम्हीच जर असे खचून गेलात तर मग हे कसं होणार? आपण त्याच्यावर उपचार सुरू करूया. म्हणजे ती बरी होईल ना? तू कशाला त्यांना फॉल्स होप्स देतेस? हे बघा, आम्ही उपचार करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, पण लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करायला हवी. आणि या ट्रीटमेंटला किमान 7 ते 8 लाख रुपये लागणार आहेत. एवढा खर्च येणार आहे. नाही म्हणजे थोडाफार कमी होईल, पण लवकरात लवकर आपल्याला किमो ट्रीटमेंट स्टार्ट केली पाहिजे. तुमची तयारी आहे? तुम्हाला परवडणार आहे का तेवढं? मी तिला गावाला घेऊन जाईन. हो, गावाक नाही होणार आहेत उपचार. माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी कुठून आणू? खरंच माझ्याकडे पैसे. या भागात तुम्ही आधी शांत व्हा. उद्याचा दिवस आहे आपल्याकडे. आपण काहीतरी विचार करून मार्ग काढू. हा, तुम्ही शांत व्हा आधी. ल्युकेमियाचा सगळ्यात फास्ट वाढणारा प्रकार आहे AML. रिपोर्ट्स बघता इनमिन तिच्याकडे 2 महिन्यात राहण्यासाठी. मला नाही वाटत बाबा ती जगू शकेल. मी मोठून पोलीस बनणार. आणि मग हे पोलीस होऊन काय करणार? सगळ्या वाईट लोकांना पकडणार. अगं मोठी डॉक्टर होशील. माझ्या पोलीस होण्याच्या स्वप्नाबद्दल गावातल्या लोकांना सांगते तेव्हा सगळे असतात. गावात काय डॉक्टर येतात की काय? हो, काही वर्षांनी मीच येणार आहे या गावात डॉक्टर बनून. आणि तुझा काम चालू कारभार बंद करायला लावणार आहे. मी तिला गावाला घेऊन जाईन. हो, गावाक नाही होणार आहेत उपचार. माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी कुठून आणू? बयो बयो, काय गरज होती शहाणपणा करायची? हा, कशाला थांबायला सांगितलीस त्यांना? इकडे गेले असते ना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. त्यांच्याकडे पैसे आहेत का उपचार करण्यासाठी? हिरा, अगं पण आपल्याकडे येलेल्या पेशंटला न उपचार करता कसा पाठवायचा? अगं पण ट्रीटमेंटसाठी पैसे तर हवे ना त्यांच्याकडे. होय, माका सगळा कळता तुझा, पण आपण प्रयत्न कशाक सोडायचे? भिकारडे, 7 लाख रुपये लागणार आहेत. तू काय बँकेत ठेवलेस? हा, खूप पुळका आहे ना तुला या लोकांचा. एक काम, या महिन्याचा पगार मिळेल ना तुला, त्यातून यांचा उपचार कर. ठीक आहे? हिरा, पण तू माझ्यावरती किती चिडतस? आपण प्रयत्न करूया एवढंच मी बोलतोय. बयो, 7 लाख रुपये लागणार आहेत. 7,000 नाही. एवढे पैसे तुझ्या आयुष्यात पण पाहिले नसशील. एक मिनिट, तू बाबांकडून तर मागणार नाहीयेस ना पैसे? नाही, तुझ्यामुळे खूप साऱ्या लोकांचा खर्च केलाय त्यांनी. एक गोष्ट सांगून ठेवत्या, या वेळेला बाबाला मी या सगळ्यात पडू देणार नाहीये. हिरा, मी बाबांकडे पैसे नाही मागणार. हिरा, माका जेवढा माहिती आहे तेवढा काही ट्रस्ट आहेत जे कॅन्सर पेशंटना मदत करतात. आपण त्यांना विचारू शकतो.
तुला जे करायचे ते कर, पण उद्याच्या दिवसात, कळलं? नाहीतर उद्या मी त्यांना इकडून पाठवणार त्यांच्या भल्यासाठी. उगाच तुझ्या हट्टापायी या हॉस्पिटलमध्ये त्यांचा जीव गेलेला मला चालणार नाही. सर मी 2-3 ट्रस्टना मेल केलाय पण कोणाचाच काही रिप्लाय नाही आला अजून. मीही काही कॉल्स केलेत. एक ट्रस्ट तयार आहे पण त्यांची सगळी प्रोसिजर होईपर्यंत जवळपास 1 महिना लागेल. आणि दुसरी संस्था आहे त्यांचा 3 महिन्यांचा कोटा संपलाय, त्यामुळे तेही नाही करू शकत. बाबा लवकरात लवकर उपचार सुरू व्हायला हवे. फार तर फार 2 दिवस. तिच्या हार्टवर आणि स्पाईनवर इन्फेक्शन पसरू लागलंय. लवकर ट्रीटमेंट सुरू व्हायला हवी. बाबा आदिल, हो या. बाबा मला तुझ्याशी रेवा पाटील नावाच्या पेशंटबद्दल बोलायचं होतं. बोल ना, आम्हीही तिच्याबद्दलच बोलतोय. बाबा मला म्हणायचं होतं की खरंच तुला वाटतं की किमोथेरपी तेवढी हेल्पफुल असणार आहे का? आणि मी माझा रिसर्च केलाय आणि लहान मुलांवर किमोथेरपीचे खूप सारे साईड इफेक्ट्स होतात. सो कॅन्सर जर खरंच 100% क्लिअर होणार असेल तरच आपण हे करावं, नाहीतर रिस्क खूप आहे. यू नो दॅट. हिरा, मेडिकल सायन्समध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतो, पेशंटला बरं करतो, पण त्याही पलीकडे जाऊन एक महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे विश्वास. एकतर तो पेशंटचा असायला हवा किंवा डॉक्टरचा. आणि आपल्या बयोचा विश्वास आहे ना. की काहीतरी पॉझिटिव्ह नक्की घडेल. मग आपण बयोवर विश्वास ठेवूया काय? बाबा विश्वास, पॉझिटिव्हिटी हे सगळं ठीक आहे. तर मी अग्री करते की एक वेळ पेशंटची विल पॉवर वाढेल, त्याच्यामध्ये या कॅन्सरला फाईट करण्याची ताकद येईल. पण या सगळ्यासाठी ना वेळ लागतो आणि तो आपल्या पेशंटकडे नाहीये. पण आपण पॉझिटिव्ह तर राहू शकतो ना. पॉझिटिव्हिटीने प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. ती मुलगी जेवढे दिवस या हॉस्पिटलमध्ये राहणार तेवढाच तिचा खर्च वाढणार आणि तेवढा खर्च तिची फॅमिली अफोर्ड करू शकत नाही. त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स आणि रिस्क जास्त वाढणार. सॉरी बाबा, मी थोडा हार्श बोलते पण मी प्रॅक्टिकल बोलते. पॉझिटिव्ह विश्वासाने पैसे येत नाहीत. माका कळता की या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम, पण काय करून आपल्यात त्या मुलीला वाचवूकच होय. मी अजून काही NGOज आणि ट्रस्टला विचारून बघते. नक्कीच काहीतरी होईल. अगो उठतच की त्या, झोप झोप झोप. झोप झालीये माझी. माझे बाबा कुठे आहेत? अगो बाबा हयच होते, बाहेर असतील. हा बरं रेवा, माका सांग, तुका तुझ्या मैत्रिणींची आठवण येता का गो? तुका सांगू, मी जेव्हा पहिल्यांदा हयले ना गावासून, तेव्हा तर मी रडायचेच. माका खूप आठवण यायची त्यांची. मला पण यायचे. मला इथं गप्पा मारायला खेळायला कोणीच नाहीये. पण मग तुझ्यासोबत खेळूक एक छोटी भावली येली तर?
थांब, मी तुका उघडून देते हा. वाव, किती छान आहे. थँक्यू. वेलकम. आता तुझ्यासोबत खेळूक भावली तर येईल, पण आता तुझ्या वांगडा गप्पा मारूक मी तुझी मैत्रीण झालाय तर चला. पण तू तर मोठी आहेस ना. अगो, मैत्रीत वय नसता, विश्वास असता. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हो, मग हे झाला तर. मी तुला डॉक्टर ताई म्हणणार. पण मी अजून डॉक्टर झालेच नाही, पण लवकरच होणार. मग आजपासून तू माझी बरताई, चालेल? चला. तू डॉक्टर झालीस का मी तुला डॉक्टर ताई बोलेल. बरा. तुका माहिती आहे रे वा, माझ्या आईन माका डॉक्टर होऊचं स्वप्न दाखवला. स्वप्न बघू, त्यासाठी झडू, सगळा शिकवला. तू पण तुझ्या स्वप्नांची वाट सोडू नकोस हा. आपण त्यांना साथ दिली ना, मग ते पण साथ सोडत नाहीत आपली. रेवा, काय झालं? असं गप्पा किती झालीस? तुम्हाला खरं सांगशील, मी म्हणणार आहे का? बाळा, ह्या तुका कोणी सांगितलं? मी मगाशी झोपले होते तेव्हा बाबा हात धरून रडत होता आणि म्हणाला का तुम्हाला सोडून नको जाऊ. खरंच सांग का मी म्हणणार आहे का? नाही बाळा, तुका तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना, तुका पोलीस होऊचं आहे ना, म्हणजे तुका कायच नाही होणार हा. तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. मी म्हणणार आहे का? हा सर. हा सरस्वती, मी बऱ्याच ट्रस्टना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण कोणाकडूनच काहीच मदत मिळत नाही. सर, दुसरा काय ऑप्शन नाही का? ऍक्च्युली एक ऑप्शन आहे एनजीओचा, पण त्याला बराच वेळ जाईल. किती वेळ? म्हणजे डॉक्युमेंटेशन, त्यांचं पेपरवर्क सगळं होईपर्यंत काही महिने तरी लागतील. सर, एवढा वेळ नाही आपल्याकडे. मी काहीतरी करते. सर, काय करून तिचा जीव वाचवूकच होया. ठेवते. ठीक आहे, बाय. मंगळागौर जिंकल्यावर 11 लाखाचं बक्षीस. प्रवण, आता तूच या मार्ग दाखवलास. आता रेवाक जीवनदान देण्याची शक्ती पण तूच दे. मंगळागौर गोबयो, मंगळागौर ह्यो खेळा ना सगळ्या बायकांनी एकत्र येऊन खेळूचो असता. आणि जर ह्या स्पर्धेत भाग घेवचो असात तर आपल्या बायकांचो ग्रुप होयो. एवढे बायका खंय ना आणतलो आपण. हत्ते, माझ्याकडे ग्रुप आ. माझ्या मैत्रिणी आहात ना. कोण? अंकिता आणि वैभवी? नाही गे, मग ए, प्राजक्ता, मयुरी आणि बाकी सगळ्या आम्ही होळीच्या वेळेस भेटलो होतो. थांब, मी त्यांना फोन करून विचारते. हा. प्राजक्ता, माका ना तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे. मंगळागौर स्पर्धेत भाग घेऊ. 11 ऑगस्ट संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे ही स्पर्धा.